काल आपण केस चालू केली आणि त्या केसमध्ये सर्वात पहिले आपण घेतलंय ते म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केसलाच आपण सब्जेक्टिव्ह केस देखील म्हणतो. काल हेही पाहिलं की आपण सब्जेक्टिव्ह केस म्हणजे नॉमिनेटिव्ह केस ही सब्जेक्टचं पण काम करू शकते आणि तीच नॉमिनेटिव्ह केस पुढे चालून बीच्या रूपानंतर येऊन कॉम्प्लिमेंटचे देखील काम करते. म्हणजे दोन ठिकाणी नॉमिनेटिव्ह केसचा वापर झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण कालचे 2-4 उदाहरणं परत पाहूया आणि नंतर आपण दुसऱ्या केसकडे वाटचाल करूया. केसमध्ये आपण पहिले घेतली ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. ह्या नॉमिनेटिव्ह केसलाच आपण सब्जेक्टिव्ह केस देखील म्हटलेलं आहे, प्रथमा विभक्ती. या ठिकाणी पाहिलं की नाम आहेत, नाऊन आहेत, त्या नाऊनच्या रूपात काही बदल होणार नाही. पण नाऊनच्या ऐवजी जे तुम्ही प्रोनाऊन वापरणार आहात, लक्षात ठेवायचे, नाऊनच्या ऐवजी येणारे प्रोनाऊन, सिंग्युलर नाऊन असेल तर वेगळे प्रोनाऊन आहे आणि प्लुरल नाऊन असेल तर वेगळे. सिंग्युलर नाऊनसाठी तुम्ही ही, शी, इट हे वापरणार आहात. त्याच्यानंतर प्लुरल नाऊन असेल तर त्यासाठी तुम्ही वापरणार आहात दे. आपण स्वतःचं नाव न घेता बोलतोय, हे नामाच्या ऐवजी येणारे प्रोनाऊन आपण वापरतोय. पण जर नावाचा उल्लेखच होत नसेल तर डायरेक्ट आपल्याला फर्स्ट पर्सन वाला आय वापरता येईल, फर्स्ट पर्सन प्लुरल वी वापरता येईल, सेकंड पर्सन वाला यू वापरता येईल. यांचे ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला वापरायचे नाही आहेत, आपल्याला हे नॉमिनेटिव्ह केसमध्येच घेतलेले आहेत. हे मी कॅपिटल लेटरमध्ये सुरुवातीला येतील तर वापरा, नाही तर ते कॅपिटल लेटरने फक्त याच्यामध्ये कोण येणार आहे, आय, बाकीचे येणार नाहीत. मग त्यामध्ये आपण एक उदाहरणं पाहायला सुरुवात केली होती की नॉमिनेटिव्ह केस मध्ये थोडक्यामध्ये सब्जेक्टचं काम करणारे जे काही आहे नॉमिनेटिव्ह केस, ही क्रियापदाच्या आधी वापरले जाते सामान्यतः. मग यामध्ये आपण उदाहरण घेतले होते बघा बरं, हे असं, राणी इज लेझी. कालचं एक एक्झाम्पल घेतलंय. इज हे याच्यातलं वर्ब आहे आणि ते वर्बच्या आधी येणारा मेंबर कोण आहे, तर वर्बच्या आधी येणारा मेंबर हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या ठिकाणी येणारी कोणती केस आहे तर ती नॉमिनेटिव्ह केस आहे, दुसरी कोणती केस नसते. मग ही जर नॉमिनेटिव्ह केस असेल तर नॉमिनेटिव्ह केससाठी तुम्हाला राणीसाठी यातलं कोणतं सर्वनाम वापरा येईल, तर आय, वी, यूचा तर प्रश्न राहिलेलाच नाहीये, कारण राणी नाऊन आहे आणि नाऊन हे थर्ड पर्सन मध्ये, थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये. मग याचं जेंडर जर पाहिलं तुम्ही तर लक्षात येईल तुम्हाला की हे फेमिनाईन जेंडर मध्ये आहे. मग ह्या तिघापैकी कोणाचा वापर करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला शी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाक्य असं पण करता येईल ना की शी इज लेझी. दुसरं एक उदाहरण घेतलं होतं आपण ते म्हणजे डिग्रीचं घेतलं होतं, कारण डिग्रीमध्ये काय होतं की दोन कर्त्यात एकाच गुणावरून तुलना करताना पहिला जो कर्ता आहे जो नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे सब्जेक्ट केसमध्ये, तर दुसरा पण कर्ता त्याच केसमध्ये हवा ना, दोघंही एकाच केसमध्ये हवे, तेव्हा त्यांची तुलना होईल, तर होणारच नाही. नाही तर काही जण तर्क लावून ठेवलेलं आहे, वर्बच्या आधी येणारा कोण असतो सब्जेक्ट आणि वर्बच्या नंतर येणारा कोण असतो ऑब्जेक्टिव्ह केस, असं लावायचं नाही इथे. मग चला यामध्ये उदाहरण घेतले होते आपण कालचं बघा, राजू इज लेझियर दॅन राणी. हे वर्ब आहे, वर्बच्या आधी येणारा हा नमुना सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे हा नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. नॉमिनेटिव्ह केसमध्ये असेल तर यासाठी तुम्ही काय वापरणार इथं ही. पण इकडची केस फार महत्वाची, हा कोण आहे, जर तुम्ही याला प्रेपोजिशन गृहीत धरलं तर ही ऑब्जेक्टिव्ह केस होण्याचा धोका आहे. पण इथं दोन कर्त्यात तुलना चालू आहे ना, ही एकाच गुणावरून, इथं सेकंड फॉर्म आपल्याला आहे ऍडजेक्टिव्हचं, याचा अर्थ ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, दोन कर्त्यात तुलना चालू आहे एकाच गुणावरून. मग इथे बघा आता हे कोण आहे, समजा त्यांनी इथं शी किंवा हर असं जर त्यांनी पर्याय दिले तर यापैकी निवडायचं कोण. राजू इज लेझियर दॅन शी, राजू इज लेझियर दॅन हर. पण स्पोकन फॉर्ममध्ये दॅन हर फार छान वाटतं, राजू इज लेझियर दॅन हर. तर हे याच्यामध्ये होणार नाही, कारण याचं पुढं वर्ब दिलेलं नसल्या कारणाने तो प्रॉब्लेम झालेला आहे. राजू इज लेझियर दॅन राणी इज असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ते काय मग ती सर हे दोघांचं वर्ब कॉमन काढलं होतं, कॉमन वगैरे इथं काहीच निघत नसतं, कारण हे तुम्हाला थर्ड पर्सन मध्ये म्हणून जसं वाटतं इथं इज आहे. इथं दुसरा जर करता बदलला असता किंवा याच्यातलं मी जर इथं आय घेतला असता तर इथं ॲम आला असता, असं बदल होतोय. मग यामध्ये उत्तर कोण निघालं शी. याचा अर्थ हे सुद्धा याच्यातलं सब्जेक्ट आहे, हे सुद्धा तुम्हाला नॉमिनेटिव्ह केसमध्येच घ्यावे लागेल. ही दोन पाहिले आपण. तिसरं एक पाहिलं होतं त्याच्यामध्ये इट इजची रचना स्पेशल.
बघा या इट इजच्या रचनेमध्ये घेतले होते इट इज आलं, हे बीचं रूप आलं, बीच्या रूपानंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंटचं काम करताना दिसेल. पण खरं पाहिलं तर हे याच्यातलं डमी सब्जेक्ट आहे, हे त्याचं डमी वर्ब आहे. इट इज किंवा इट वॉजच्या रचना असतात. हे डमी सब्जेक्ट डमी वर्ब असेल, यांचं रिअल सब्जेक्ट इथं असते. लक्षात ठेवा, इथं येणार आहे हे नाऊन किंवा प्रोनाऊन, हे तुम्हाला पुढे चालून कशामध्ये घ्यावं लागते, नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यावे लागतात. यापुढे हु हे रिलेटिव्ह प्रोनाऊन न सुरू होणारा आपण पाहिलं होतं ऍडजेक्टिव्ह क्लॉज येतो. हे रिलेटिव्ह प्रोनाऊन याच्याशी रिलेशन साधतंय, म्हणजे याचाच तो काय करणार, याचीच केस घेणार, याचाच जेंडर घेणार, याचाच पर्सन घेणार. तीन गोष्टी तो याचेच घेणार ज्याच्याशी संबंधित आहे. तेरे ही रंग में रंग जाऊ मैं, असं त्या हुचं काम आहे की जो ज्याच्याशी संबंधित आहे त्याच्या तो गोष्टी घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे हुला स्वतःचं पर्सन नाही, हुला स्वतःचं जेंडर नाही, हुला स्वतःचं नंबर नाही, त्याला वचन सुद्धा नाही. मग एक लक्षात ठेवायचं, यापुढे येणारं जे वर्ब आहे ते याचं आहे, म्हणजेच इनडायरेक्टली कोणाचं आहे, याचं आहे. म्हणजे यांचा संबंध परीक्षक जास्त लावताना दिसतो. मग तुम्ही म्हणता सर हे केसचं काय घेणं देणं, मग त्याच्यामध्ये नाही, कारण इथं केस कोणती वापरतायत तर नॉमिनेटिव्ह केस वापरतायत, तेव्हाच हे वर्ब याचं होईल. कारण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असणाऱ्या नामाचं वर्बशी काही संबंध नसतो. सब्जेक्टमध्ये असेल तरच त्याचा नंबरचा त्याच्यानुसार आपण संबंध लावणार आहोत. मग वर्बचा संबंध याच्याशी आला. मग त्यासाठी उदाहरण आपण पाहिलं तर बघा, इट इज राजू हु हॅज हेल्प्ड मी. ज्यानं कोणी मला मदत केली आहे तो कोण आहे, राजू आहे. हे फक्त ह्या कर्त्यावर विशेष भर देण्यासाठी ही डमी रचना केलेली आहे. कारण तुम्ही याला जर पुसून टाकलं, हुला ह्या दोघाला पुसलं तर डायरेक्ट संबंध राजूचा कोणाशी येईल, हॅजशी येईल. राजू हॅज हेल्प्ड मी. म्हणजे या ठिकाणी राजूच्या ठिकाणी याचा जर तुम्हाला केस विचारली असती तर तुम्ही काय सांगितली असती, तर याची केस ऑब्जेक्टिव्ह होणार नाही, याची केस काय होईल, नॉमिनेटिव्ह केसच होईल. झालं. मग या ठिकाणी तुम्ही ही घेणार आहात का हिम घेणार आहात, अशा ठिकाणी जागा टाकल्या तर, किंवा पर्यायामध्ये सर्वनाम वापरा म्हटलं तर ते म्हणते ना, रिप्लेस द नाउन विथ द सुटेबल विथ अन ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. इट इज ही का इट इज हिम, तर इट इज ही त्याचं उत्तर हे होणार नाही, कारण ही असेल तरच याच्याशी संबंध येईल हॅजचा. मग त्यासाठी एक उदाहरण आपण असं घेतलं तर सांगा, इट इज आय बरोबर आहे का इट इज मी बरोबर आहे, पुढे हॅव बरोबर आहे का हॅज बरोबर आहे. अशा ठिकाणी आम्हाला जास्त करून डोकं लावायचं आहे. त्याला ज्यानं कोणी मदत केली आहे तो मी आहे, असं स्वतःवर काय ते म्हणतात ना की स्वतःची पुंगी वाजवणे, बस. मग इथं काय, इट इज आय का इट इज मी. पुन्हा लक्षात ठेवा, तर पुढे क्लॉज आलेला आहे, याचा अर्थ हे वर्ब याच्याशी संबंधित आहे. म्हणजे हे सब्जेक्ट म्हणजे नॉमिनेटिव्ह केसमध्ये पाहिजे. मग नॉमिनेटिव्ह केसमध्ये कोण आहे या दोघांपैकी, आय आहे का मी आहे, तर आय आहे, हे होणार नाही. मग आता आय सोबत इथं काय वापरायचंय, काय म्हणते सर हुशी संबंधित हु हॅज घ्यायचंय का, तर नाही, हु म्हणतो की माझं पर्सन आता याच्यानुसार ठरणार आहे. आय हे फर्स्ट पर्सन मध्ये आहे, सिंग्युलर मध्ये आहे, तर मी पण फर्स्ट पर्सन काय झालो, सिंग्युलर झालो. जसं आय सोबत तुम्ही वापरता तसंच माझ्यासोबत तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजेच याने काय वापरलं, आय हॅव, हे होणार नाही. म्हणजे यांचं हे अभ्यास केला की याचं पर्सन गिसन याचं स्वतःचं नसतं, तो ज्याच्याशी रिलेशन साधन त्याचं तो काय करतो, पर्सन घ्यायला सुरुवात करतो. आणि आणखीन एक तिसरी गोष्ट पाहिली होती याच्यामध्ये पुढे जाऊन, तिसरी म्हणणं चौथी झाली, ही तिसरी, ही झाली चौथी. इमॅजिनरी कंडिशनचं एक वाक्य पाहिलं होतं आपण की त्याच्यामध्ये इफचं एक वाक्य होतं बघा बरं. इफ आय वर, यांच्याकडे रचनाच अशा राहणार आहेत वर्डच्या. इफ आय वर याच्यामध्ये घेतलं होतं राजू. इफ आय वर राजू आय वूड हेल्प हर. जर मी राजूच्या ठिकाणी असतो तर तिला नक्की मदत केली असती, याचा अर्थ राजूने मदत केलेली नव्हती. मग याच्यामध्ये याचीच त्यांनी जर केस विचारली सांगते, याचं तर माहीत झालं आम्हाला वर्बच्या आधी आलं सब्जेक्ट.
पण हे बीचं रूप आहे हे विसरू नका ना. बीच्या रूपाच्या नंतर येणारं सुद्धा पुढे काय असतं ते तुमचं कॉम्प्लिमेंटच काम करताना दिसेल. मग हे कोण झालं? मग याच्यासाठी ही घ्यायचंय का हिम घ्यायचंय? इफ आय वर हिम का इफ आय वर ही? इफ आय वर ही हे होणार नाही. मग आपल्याला हे पण कळालं की प्रत्येक ठिकाणी कॉम्प्लिमेंटचं काम करणार आहे. काय म्हणते कॉम्प्लिमेंट काय लावलंय सर? त्यासाठी तुम्हाला रेग्युलर पिरियड अटेंड करावं लागतील किंवा कालचं लक्षात ठेवावं लागेल की कॉम्प्लिमेंट हे बीच्या रूपाच्या नंतर येऊन एखादं नाम येते आणि ते नाम कर्त्याच्या नामाशी काय करतं? माहिती देत असते. वाक्याला ते पूरक असते. कर्त्याविषयी माहिती देणारं कॉम्प्लिमेंट असतं. मग यामध्ये समजा इथं घेतलं बघ बरं, राणी इज अ स्टुडंट. काल एक वाक्य घेतले आपण, राणी इज अ टीचर, राणी इज अ डॉक्टर, हे घेता येईल तुम्हाला, तसं काही नाही. वर्बच्या आधी येणारा हा झाला याच्यातला सब्जेक्ट आणि वर्बच्या नंतर येणारा हा जो पार्ट झालेला आहे. आता हा काय रिअल सब्जेक्ट थोडीच होणार आहे. तुम्ही प्रत्येक ते डोकं लावणार आहे का? नाही. हे रचना फक्त इट साठी घेतलेले आहेत आपण. इट इज किंवा इट वॉज नंतर आलं तरचा प्रॉब्लेम येतो. पण हे झालं याच्यातलं कोण? कॉम्प्लिमेंट. मग या ठिकाणी येणारं कोण झालं? हे सुद्धा तुमचं कोणत्या केसमध्ये आहे? नॉमिनेटिव्ह केसमध्ये. हे पण तुमचं नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्टिव्ह केसमध्ये. पण या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन शी वापरता येतं. या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन वापरता येणार नाही. शी इज अ स्टुडंट नाही तर करता शी इज अ शी. ती एक ती आहे, तसं होणार नाही. अर्थाचे अनर्थ होतील. जे काल नव्हते त्यांनी एवढंसं स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच आपण ऑब्जेक्टिव्ह केसकडे पुढे वाटचाल करू. नॉमिनेटिव्ह केसमध्ये काय आलं आम्हाला की एक तर नाऊन येईल आणि दुसरं प्रोनाऊन. मग प्रोनाऊनमध्ये सुद्धा आपण एक यादी पाहिली. त्याच्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, लास्ट वन दे. हे तुमचं नॉमिनेटिव्ह केसमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये हे सब्जेक्टचं काम करू शकतात. आता दुसरी जी केस पाहायची आहे ती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस. ही ऑब्जेक्टिव्ह केसलाच आपण ऍक्युझेटिव्ह केस देखील म्हटलेलं आहे. द्वितीय विभक्ती मराठीतली. यात नामाचं रूप बदलणार नाहीये पण सर्वनामाचे मात्र रूप बदलताना दिसतात. बघा, यात नामाचे रूप बदलत नाही परंतु बदलतात. आता काही सर्वनाम असे पण असतील ते रूपच बदलणार नाहीयेत. बघा, यामध्ये आय जिथं आहे तिथं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय? मी. जिथं वी आहे तिथं अस. पण इथं यू, तर यू न स्पेलिंगच नाही बदलली पण तरी पण ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. त्याच्यानंतर ही असेल तर हिम, शी असेल तर हर. इट न सुद्धा स्पेलिंग बदलली नाही. आणि दे असेल तर काय झालं यांच्यामध्ये? देम. ही झाली याच्या ऑब्जेक्टिव्ह केसमधली प्रोनाऊनची रूपे. मग ऑब्जेक्टिव्ह केस ही येईल कुठं? सामान्यतः तिथं कर्त्याच्या ठिकाणी येणारच नाही. वर्बच्या आधी त्यांचं स्थानच नाहीये. यामध्ये एक लक्षात ठेवायचं, वाक्यात सकर्मक क्रियापदानंतर ज्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो, सकर्मक क्रियापदानंतर येणारे नाउन किंवा प्रोनाउन हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. एक, ते सकर्मक क्रियापदाच्या नंतर हवंय. दुसरं, प्रेपोजिशनच्या नंतर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केस येऊ शकते पण त्यातले काही प्रेपोजिशन तुम्हाला सोडावे लागतील कारण ते दुसऱ्या पण केसचे काय करतात? नामाला मदत करत असतात. मग त्यामध्ये पहिले यांचं उदाहरण पाहू आपण. सकर्मक क्रियापदाच्या नंतर येईल. समजा मी इथं घेतलं बघ बरं, राजू हेल्प्स राणी. आपण आधीच्या वाक्यात घेतलं राणी इज लेझी. मग ते वर्बच्या आधी होतं. आता हे बघ बरं कुठे आहे?
वर्बच्या आधी एक आणि वर्बच्या नंतर राणी आलेलं आहे. वर्बच्या आधी पण एक नाऊन आहे ना, दोन नाऊन आहे, पण दोन्ही नाऊनचे मात्र काय झाले इथे केस बदललेली आहे. यात सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे त्याच्यावरून ठरवा. वर्बच्या आधी येणारा हा याच्यातला सब्जेक्ट आहे, म्हणजे हे झालं तुमचं नॉमिनेटिव्ह केसमधलं, सब्जेक्टिव्ह केसमधलं. वर्बच्या नंतर येणारा मेंबर हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टला आपण तो ऑब्जेक्टिव्ह केस तर म्हणणारच आहोत. यासाठी तुम्ही ही वापरले, तर यासाठी तुम्ही आता शी वापरणार आहात का हर वापरणार आहात. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला, इथं हर घ्यायचं आहे, शी घेता येणार नाही. ही हेल्प्स शी होणार नाही, ही हेल्प्स हर होईल ऑब्जेक्टच्या नंतर येणारा. ठीक आहे, परत आपण सकर्मक क्रियापदानं सुरू होणाऱ्या आपण हे एक पाहूया. त्याच्यामध्ये बघा, लेटने सुरू होणाऱ्या वाक्यात, लेटने सुरू होणाऱ्या वाक्यात लेट नंतरचे नाऊन किंवा प्रोनाऊन हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. लेटची खासियतच ती आहे. समजा मी इथे दिलं बघ बरं, लेट राजू गो होम. कोणाला घरी जाऊ द्या, राजूला. लेट अलाउ, परमिट हिम. मग चला, लेट आलं, लेट हे वर्ब आहे, तर लेटच्या नंतर येणारा हे राजू काय, याचा अर्थ इकडं कोणीतरी सब्जेक्ट असावा जो गृहीत धरलेला असतो. जसं यू लेट राजू गो होम, तू परवानगी दे कशाला, कोणाला, राजूला घरी जाण्याची. मग राजू याच्यातलं काय झालं, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहेच हे. आणि मग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल हिम. लेट हिम गो होम, लेट मी गो होम, लेट अस प्ले द गेम. आपण असं बोलतोय लेट अस, त्या पद्धतीने लक्ष ठेवायचे. इथं नाऊन येऊ का प्रोनाऊन येऊ हे कोणत्या केसमध्ये पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हवे. चला आणखीन त्याच्यामध्ये प्रेपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस वापरली जाते. पण कोणते प्रेपोजिशन सोडून, त्याच्यामध्ये बघा बरं, हे टू, फॉर, त्याच्यानंतर बाय, फ्रॉम, हे प्रेपोजिशन सोडून. कारण काय होतं की टू, फॉर हे जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जोडण्यासाठी वापरले तर मात्र प्रॉब्लेम होईल. बाय किंवा फ्रॉम, बाय किंवा फ्रॉम हे दोन प्रिपोजिशन तुमचे ॲब्लेटिव्ह केससाठी वापरले जातील. जर ह्या केसकडे जर दुर्लक्ष केले तर मग तुम्ही सगळ्यालाच ऑब्जेक्टिव्ह केस म्हणू शकता, मग प्रॉब्लेमच नाही राहिला आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये मग तीनच तर केस महत्त्वाचे राहिले आहेत, फक्त सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह, बस. कारण बरेच जण ह्या तीनच केसवर भर देत आहेत, कारण यांच्या रूपात तर कुठं काही फरक पडताना दिसणार नाहीये तुम्हाला. उदाहरण घेऊन टाकू आपण प्रेपोजिशनचं. पहा, द बॉईज आर टॉकिंग अबाउट मीना. कोणाविषयी बोलतायत ते, मीनाविषयी बोलतायत. चला, आर टॉकिंग हे झालं वर्ब, याच्यातलं हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट असेल तर हे तुमचं नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. नॉमिनेटिव्ह केसमध्ये असेल तर त्यासाठी तुम्हाला दे वापरता येईल. लक्षात ठेवायचं, नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन आपल्याला वापरता येणे आवश्यक आहे, कारण आम्ही सगळे प्रोनाऊनसाठीच चाललेला कार्यक्रम आहे हा. मग चला पुढे, द बॉईज आर टॉकिंग अबाउट काय झालं याच्यातलं प्रीपोजिशन. प्रीपोजिशनच्या नंतर येणारं हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे. इथं आम्ही काय घेतलं, हर. पहा बरं, दे आर टॉकिंग अबाउट हर, द बॉईज आर टॉकिंग अबाउट मीना. तेवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरी केस घेतली आपण, ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसलाच आपण ॲक्युझेटिव्ह केस असं देखील म्हटलं. यामध्ये एक आला आम्हाला की अरे नाऊनसाठी काही वेगळं रूप मिळालेलं नाही, पण प्रोनाऊनसाठी मात्र ऑब्जेक्टिव्ह केस मिळालेली आहे. आयचं झालं मी, वहीचं झाले अस, यूचं मात्र यू. हे लक्षात ठेवण्यासारखं हे ताण झालेलं आहे डोक्याला नुसतं. त्याला यू पाहूया आपण नंतर पुढे. त्याच्यानंतर हीचं झाले हिम, शीचे झाले हर, इटचे झाले ईट, हे पण त्रासदायक आहे. आणि शेवटी झालेलं देचं दे. आता आपण तिसऱ्या केसमध्ये वाटचाल करतोय, ती म्हणजे डेटिव्ह केस.
ही मराठीतली आपण चतुर्थी विभक्ती म्हणतो डेटिव्ह केसला. यामध्ये काय होईल की यातील नाऊन किंवा प्रोनाऊनला उद्देशून क्रिया केली जाईल किंवा त्याला काहीतरी त्याच्यातून दान मिळेल क्रियेतून, ह्या डेटिव्ह केसमध्ये चतुर्थीमध्ये. बघा, वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्टचे कार्य करणारे नाऊन किंवा प्रोनाऊन हे डेटिव्ह केसमध्ये असते. डेटिव्ह केसमध्ये असते, त्याच्यामध्ये दिलंय त्यांची काय असते, ती डेटिव्ह केस असते. कोणतं ऑब्जेक्ट? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असा उल्लेख झाला, याचा अर्थ डायरेक्ट ऑब्जेक्ट पण वाक्यामध्ये येणार. आपण आताच पाहिलं ना की अरे ऑब्जेक्टिव्ह केस ही कशाची, ऑब्जेक्टचं काम करते, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट धरूया आपण, दोन ऑब्जेक्ट येणार याच्यामध्ये. तर त्याला पहा, याच्यामध्ये वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी वापरल्यास कोणतेही प्रिपोजिशन वापरले जात नाही, परंतु डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे टू किंवा फॉर या प्रिपोजिशन नंतर वापरले जाते. म्हणजे संबंध लावण्यासाठी त्यांना काय पाहिजे, टू किंवा फॉर या प्रिपोजिशनची गरज आहे. थोडंसं आपण स्ट्रक्चर न जाऊया, परत नाऊन प्रोनाऊन मध्ये काही फरक पडतोय का ते सुद्धा पाहूया. तर यामध्ये नाऊन मध्ये काही रूप बदलत नाही, नाऊन जसे आहेत तसेच राहिलेत. मग आता प्रोनाऊनची स्थिती काय आहे ती पण पाहून घेऊ ना. प्रोनाऊन्स जसं मराठीमध्ये नाही का द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये रूपे सारखीच असतात, मग तसं इकडं होणार नाही का? तर होईल ना. बघा, इकडं जे मी आहे ते मी तसंच राहिलं, असे तसंच राहिलं, यू तसंच राहिलं, हिम तसंच राहिलं, हर तसंच राहिलं. इट जर वस्तुरूपी असेल तर ते याला चालणार नाहीये, कारण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुरूपी नसतं. मग काय म्हणते सर, ते इट आम्ही चाइल्ड मुळे घेतलं असेल तर असं होऊ शकतं. जर मी इटला घेतलं तर हे मी चाइल्ड किंवा बेबी किंवा इन्फंट या अर्थाने ते घेऊ शकतो, यांना ते इटची याच्यात काही गरज नाहीये. आणि पुढे आलेलं आहे ते देमचं देमच राहील. काय म्हणते सर, हे सगळे डबल डबल खाली आले. हो सर, सारखेच दिसायला लागलेत, ते दिसू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. हे याच्यामध्ये याला उद्देशून क्रिया होणार आहे, त्याला ही ऑब्जेक्ट. यापैकी मग परीक्षक असं मला सांगा, हे पण मी आणि हे पण मी देईन का पर्यायामध्ये? तर तसं कधी होणार नाही. मग तर त्याला नावासहित द्यावं लागेल, हे ऑब्जेक्टिव्ह केस मधलं मी आहे का डेटिव्ह केस मधलं मी आहे. मग असं नाव सांगितल्यावर तर केसच ओळखू आले, तर उलट ते सोपं झाले. मग चला, यामध्ये तुम्ही जर स्ट्रक्चर जर पाहिलं तर लक्षात येईल की अरे सब्जेक्ट असतं, सब्जेक्टच्या नंतर वर्ब असते, वर्बच्या पुढे येणारे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत, त्या दोन ऑब्जेक्ट मधला क्रम आपण पाहिला काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्टच्या आधी आले, त्याला प्रिपोजिशनची गरज नाही. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर तुम्ही इथे घेतले आणि पुढे जर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतले तर काय होईल, याच्यामध्ये येईल तुमची ऑब्जेक्टिव्ह केस आणि इथे येईल तुमची डेटिव्ह केस. पण आपण एकाच वेळेला लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये एकाच वाक्यामध्ये सर्वच नामाच्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी सर्वनाम वापरू शकत नाही, अर्थाचे अनर्थ होऊ शकतात. काही ठिकाणी तुम्हाला नाम घ्यावे लागेल. जर तुम्ही इथं डेटिव्ह केसमधलं प्रोनाऊन घेतलं नाऊनच्या ऐवजी तर इथं तुम्हाला मात्र नाऊन कायम ठेवावं लागेल. इथलं येणारे ही नॉमिनेटिव्ह केस ठरलेली आहेच. हे जर मागं पुढं केले, हा क्रम मागं पुढं केला तर कोणता आभाळ कोसळणार आहे? तर प्रिपोजिशनचा तुम्हाला वापर करावा लागेल. म्हणजे मी एवढ्या भागात जर मागं पुढे केले तर बघा बरं, डायरेक्ट ऑब्जेक्ट मी जर आधी घेतले तर तुम्हाला टू किंवा फॉर ह्या प्रिपोजिशन नंतर येणारा नाऊन किंवा प्रोनाऊन हे तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या स्वरूपात घ्यावं लागेल, ते डेटिव्ह केसच्या स्वरूपात राहील. म्हणजे इथं तुम्हाला घ्यावं लागेल डेटिव्ह केस, बाकी काही बदल होणार नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कारण खूप इम्पॉर्टंट आहे ही टाईप, आम्हाला व्हॉइससाठी फार महत्त्वाची आहे. कारण दोन कर्म असणाऱ्या
वाक्याला व्हॉइसमध्ये जास्त वापरलं गेलेलं आहे, कारण त्याचं दोन पद्धतीनं व्हॉइस करता येतं. एक इनडायरेक्ट ऑब्जेक्टला घेऊन व्हॉइस करता येतं, डायरेक्ट ऑब्जेक्टला घेऊन व्हॉइस करता येतं, आणि त्यावेळेला हे टू फॉर प्रिपोजिशनची गरज असते. मग यामध्ये आपण उदाहरण पाहूया. ह्या दोन भाग मी ह्या साईडला केलेले बदल आहेत थोडेसे. यामध्ये उदाहरण घेतलंय, समजा राजू गेव राणी अ बुक. काय दिले याने राणीला? पुस्तक. व्हॉट डीड राजू गिव टू राणी? काय दिले राणीला? बघ बरं, अ बुक. यातलं हे झालं वर्ब. वर्बच्या आधी येणारा हा मेंबर झाला सब्जेक्ट. मी याच्यासाठी नॉमिनेटिव्ह केस असेल तर मी त्याला घेऊन टाकेन. बघा इथं प्रोनाउन ही गेव व्हॉट. काय दिलंय त्यांना? अ बुक. हे झालं याच्यातलं कोणतं? ऑब्जेक्ट. डिरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर मला याला इट वापरता येईल. वस्तुरूपामध्ये आहे, आर्टिकल सहित ते निघून गेले. चला, हुम कोणाला दिले बघ बरं? तर राणीला. याच्यामध्ये झालं याच्यातलं हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणती केस आहे ही? डेटिव्ह केस आहे. मला या ठिकाणी काय काय लागेल? इथं हर घेता येईल. बघा बरं, ही गेव हर इट. मग याचा संदर्भच लागला नाही. त्याने तिला ते दिले. आपण काय दिले ते कर सांग ना. ही गेव हर अ बुक. मग आपण ह्या नामाला जर घेतलं तर वाक्य अर्थपूर्ण होऊ शकते. झालं. मग पुन्हा म्हणतीस तर याच्यामध्ये हे हर घ्यायचं का इकडचं हर घ्यायचं? तर ह्या हरचा काही संबंध नाही, जरीही दिसायला सारखे असले तरी. पण परीक्षेमध्ये पर्यायामध्ये ते असं देतील का? शी घेणार का, हर घेणार का, हर घेणार का, असं घेणार आहे का? दोनदा हर देणार आहे का? तर नाही. असा गोंधळ करून घ्यायचा नाही. हे सगळे सोबत तर येणार नाहीत. यांना नावासहित द्यावं लागेल द्यायचं असेल तर. मग आता याच वाक्याला मी जर मागं पुढं ह्या वाक्यातील ह्या दोन ऑब्जेक्टला जर मागे पुढे केले तर मला प्रिपोजिशनची गरज लागणार आहे. मग चला, यामध्ये घेतलंय मी राजू गेव अ बुक राणी. असं घेऊ का? तर नाही. राजू गेव अ बुक राणी होणार नाही. राजू गेव अ बुक टू राणी. प्रिपोजिशनल ते काय झालेलं? ऑब्जेक्ट झालेलं आहे. तरी काही फरक पडलेला नाही. हे कार्यक्रम तेच चाललेला आहे. हे आणखीनही सब्जेक्टच आहे. सब्जेक्ट हे वर्ब म्हणजे डाय ट्रान्झॅक्टिव्ह मध्ये गेलेलं आहे. डाय आणि मध्ये दोन कर्म असणारं. इथं काय येईल? इट झालं. आणि इथं टू हर तुम्हाला बदल करता येईल. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. डेटिव्ह केसच्या नंतर पुढे आपण ॲप्लेटिव्ह केसमध्ये प्रवेश करू. डेटिव्ह केसमध्ये पण कळालं आम्हाला की अरे याच्यामध्ये नाऊनचे रूपे वेगळे नाही आहेत आणि प्रोनाऊनची सुद्धा रूपे आपल्या जवळपास ती दिसायला लागली वर वापरलेली. मी, अस, यू, हिम, हर, इट, देम. सारखीच वाटतायत. वाटू द्या, काही ताण नाही. याचा अर्थ इथं तर तिन्ही केसमध्ये नामानं काही स्वतःचं रूप बदललं नाही, पण सर्वनामानं फक्त पहिल्याच केसमध्ये रूप बदलले होते. नंतर दोन्ही केसमध्ये रूपे तीच कायम ठेवलेली. याचा अर्थ ऑब्जेक्टिव्ह केसमधलेच रूप इथं डेटिव्ह केसमध्ये वापरल्या चाललेले आहेत. फक्त कार्य वेगळं, कार्याहूनच इथं वेगळं ठरवावं लागते. आता चौथी जी केस यायला लागली ती आहे ॲब्लेटिव्ह केस. ही झाली याच्यातली पंचमी विभक्ती. यांचं काम आहे क्रियेचं सोर्स दाखवणे किंवा क्रियेची एजन्सी दाखवणे. ज्याच्याद्वारे क्रिया केली जाते त्या व्यक्तीचा जर याच्यात उल्लेख होत असेल किंवा त्या सजीवाचा उल्लेख होत असेल तर ती एजन्सी झाली. किंवा जेथून क्रिया सुरू होत असेल ते झालं याच्यातला स्रोत, सोर्स त्याला म्हटलेलं आहे आपण. बघा, वाक्यात क्रिया जेथून सुरू होते किंवा त्याद्वारे घडते तो स्रोत, ज्याला आपण सोर्स म्हटलेला आहे, स्रोत किंवा व्यक्ती, जी काही एजन्सी असेल तिला आपण एजंट म्हणूया सरळ सरळ. तो स्रोत किंवा व्यक्ती दर्शविणारे नाउन किंवा प्रोनाउन हे ॲब्लेटिव्ह केसमध्ये असते.
मग परत यासाठी नाऊन प्रोनाऊनचं काहीतरी रूप आहे का, तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं, नाऊन परत स्वतःचं रूप बदलताना दिसणार नाही, फक्त तो प्रिपोजिशनची मदत घेत राहील, लक्षात ठेवायचं. नाऊन रूप बदलणार नाही. मग प्रोनाऊनची काय अवस्था आहे, तर प्रोनाऊन सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा रूप बदलणार नाहीत, आम्ही फक्त प्रिपोजिशन बदलू. जसं यांनी टू फॉरचा उपयोग केला तर आम्ही वेगळ्यांचा उपयोग करू. चला, इथं सुद्धा मीच आहे, इथं पण अस आहे, यू आहे, हिम आहे, हर आहे, इट आहे, देम आहे, सगळे तेच आहेत पाहुणे. मग आता यासाठी तुम्हाला दोन प्रिपोजिशनची गरज लागेल जर तुम्हाला स्रोत किंवा एजन्सी दाखवायची असेल तर. खास करून बघा, पॅसिव्ह वॉइसची रचना तुम्ही लक्षात ठेवा. पॅसिव्ह वॉइसमध्ये आता पॅसिव्ह वॉइसची जर रचना जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये सब्जेक्ट थोडक्यामध्ये तो खरा ऑब्जेक्ट असतो, तो पुढे सब्जेक्टिव्ह म्हणजे नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतो. सुरुवातीला येऊन सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला इथं बीचे रूप ते हेल्पिंग वर्बच्या रूपात घ्यावं लागेल, त्याच्यानंतर वर्बचे थर्ड फॉर्म घ्यावं लागेल म्हणजे मेन वर्बचं तिसरं रूप, आणि त्यानंतर तुम्हाला बाय प्रेपोजिशन घेऊन बायच्या नंतर तुम्हाला वापरायचं आहे ते नाऊन किंवा प्रोनाऊन. हे तुमचं कोणत्या केसमध्ये, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. बघा, पॅसिव्ह वॉइस मधली ही रचना लक्षात ठेवा. हे झालं तुमचं ॲब्लेटिव्ह केस. किंवा फ्रॉम ह्या प्रिपोजिशनच्या नंतर जर एखाद नाऊन किंवा प्रोनाऊन ते पण सोर्स दाखवत असेल तरच ते कशात घ्या, ॲब्लेटिव्ह केसमध्ये घेऊ शकता. किंवा वाक्यात फ्रॉम या प्रिपोजिशन नंतरचे नाऊन किंवा प्रोनाऊन हे ॲब्लेटिव्ह केसमध्ये वापरावे. एक्झाम्पल लगेच लक्षात येईल, काहीच अवघड जाणार नाही. समजा मी इथे घेतलंय, परत आपले राजू राणी कामाला लावले. बघा, राजू वॉज हेल्प्ड बाय राणी. वॉज हेल्प्ड आलं का, हे बीचं रूप आहे, वर्बचं थर्ड फॉर्म आहे, पॅसिव्हची रचना आहे. पॅसिव्हची रचना केवळ बायवरून ओळखायची नसते, कारण काही काही वेळेस काय करतात, हे बाय एजंट हा मेंबर वाक्यातून गायब केलेला असतो, अध्यारूत रूपात ठेवलेला असतो, गुप्त रूपात ठेवलेला, त्याचा उल्लेख टाळलेला असतो, तरी ते पॅसिव्हची रचना होते. कारण इथं हे बीचं रूप आणि इकडे वर्बचं थर्ड फॉर्म पाहिजे. 100% ते काय आहे, पॅसिव्ह वॉइस असते. याच्या आधी येणाऱ्या एका परीक्षेला यांची सुद्धा केस विचारली होती, ही कोणत्या केसमध्ये, तर 100% हे सब्जेक्टिव्ह म्हणजेच नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे का, वर्बच्या आधी येणारा मेंबर हा सब्जेक्ट आहे. झालं, म्हणजे हा जर याचा सब्जेक्ट म्हणजे नॉमिनेटिव्ह केस आहे, आणि हे झालं याच्यामध्ये ही, यासाठी आपण प्रोनाउन वापरलं ही. आता इकडे सांगा, राजू वॉज हेल्प्ड बाय, बाय हुम, मग एजन्सी आहे तर एजंट आहे राणी, बाय. मग आता सांगा, यासाठी तुम्ही शी घेणार आहात का हर घेणार आहात का हर घेणार आहात का हर घेणार आहात. ते म्हणतील सर काय झालं सर, तुम्हाला प्रॉब्लेम झाला का, काही सारखं सारखं दिसायला लागलं का, 3 हर दिले सर ना. कसं काय दिले मी सांगा बरं. हे वरच लिहिले बघा, एक याच्या घरातून घेतलं, एक याच्या घरातून घेतलं, एक याच्या घरातून घेतलं, एक याच्या घरातून घेतलं. मग असं परीक्षक देणार आहे का तुम्हाला, तर नाही. पण मग तो केस विचार, मग याला अंडरलाईन करून डायरेक्ट त्याने केसच विचारली असती ना, यांचे कशाला वापर केला असता, डायरेक्ट घेतला असतं. ही नॉमिनेटिव्ह केस आहे का ऑब्जेक्टिव्ह केस आहे का डेटिव्ह केस आहे का ॲब्लेटिव्ह केस आहे, असे तो नावं 4 दिन, संपलं. आपण ओळखून घ्यायचं, अरे हे एजन्सी दाखवा लागलं म्हणजे 100% ते ॲब्लेटिव्ह केस आहे, असे तो पर्याय कधी देणार नाही. आपल्याला ते घ्यायचे पण नाहीत. फक्त एवढं सांगाय, 2 पैकी कोण घेणार आहे, शी का हर, तर हे घेणार नाही उत्तर कोणाच्यामध्ये, हर. झालं. बघा, आय बरोड सम मनी. बरोचा अर्थ उधार घेणे, लेंड उधार देणे. इथं घेणे, घ्यायचं असेल तर कोणतरी घ्यावं लागेल ना, कोणतरी स्रोत राहील ना त्याचा. मग चला, आय बरोड सम मनी फ्रॉम राजू. कोणाकडून घेतले रे बाबा मी उधार, राजूकडून, म्हणजे तो माझा सोर्स आहे देण्याचा, तो देणारा, मी घेणारा. इथं आय हे तसं आहे, मी इथं सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहेतच. आय बरोड सम मनी फ्रॉम, फ्रॉम हुम,
कोणाकडून? राजूकडून. मग मी फ्रॉम ही घेऊ का हिम घेऊ? का परत मी तुम्हाला 3 वेळेस हिम लिहून दाखवू? ही, हिम, हिम, हिम असं लिहायची गरज नाहीये. इथं उत्तर काय आलं? फ्रॉम हिम. हिम काय झालं याच्यातलं? ॲप्लेटिव्ह केस झालं. मी यावर सुद्धा प्रश्न तयार करून तुम्हाला त्या टेस्टमध्ये देईन गुगल फॉर्मच्या. त्या टेस्टमध्ये बघा बरं, यांच्यामध्ये मी तुम्हाला यांच्यामध्ये असं शी, हर, हर, हर असं देणार नाही आहे. त्यामध्ये मी तुम्हाला केसची नावे विचारेल. ठीक आहे, तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपल्याला पुढे पॉझिटिव्ह केसमध्ये जायचं आहे. पुढची जी केस आहे 5वी केस, ती म्हणजे पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केसला आपण आणखीन एक नाव दिले होते, ते म्हणजे जेनेटिव्ह केस. ही मराठीतली आपली षष्ठी विभक्ती, चाचीचे असणार. वस्तू किंवा व्यक्तीवर अधिकार किंवा हक्क दाखवण्यासाठी किंवा नातेसंबंध दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो पॉझेसिव्ह केसचा. मग आपल्याकडे ही पॉझेसिव्ह केस 2 पद्धतीने वापरली चाललेली आहे. जेनेटिव्ह केसचा वापर 2 पद्धतीने चाललेला आहे. एक, यस प्रत्यय लावून करा म्हणजे यस जेनेटिव्ह केस वापरा, किंवा ऑफ प्रेपोजिशन वापरून करा म्हणजे ऑफ जेनेटिव्ह केस वापरा. चला, याच्यामध्ये वस्तू किंवा व्यक्तीवर अधिकार, हक्क किंवा संबंध दर्शविताना सजीव रूपी नामास अपॉस्ट्रॉफी व यस किंवा केवळ अपॉस्ट्रॉफी चे चिन्ह जोडले जाते. आता हे विराम चिन्हाच्या भागामध्ये येईन, त्याच्यामुळे ते दिलेले आहे. तसेच निर्जीवरूपी गोष्टींना, म्हणजे सगळे वस्तू ते निर्जीवरूपीच आलेले आहेत, प्रश्नच येत नाही. निर्जीवरूपी गोष्टींना ऑफ जेनेटिव्ह केस वापरावी. ऑफ प्रेपोजिशनचा त्याच्यामध्ये वापर होणे आवश्यक आहे. ज्या नामाशी त्याचा संबंध आहे, जसं इकडे तुम्ही सजीवामध्ये तुम्ही नामाला अपॉस्ट्रॉफी यस लावता, तर तिकडे नामाच्या आधी तुम्हाला प्रेपोजिशन गेलं, तसे प्रेपोजिशन स्थान हे नामाच्या आधीच असते, ज्या नामाशी त्याचा संबंध लावायचा आहे ते. म्हणजे यामध्ये सजीव रूपीसाठी वेगळे आणि निर्जीवांसाठी वेगळे आहे. 2 प्रकारच्या केस आहेत. म्हणजे तुम्ही सजीवांसाठी लगेच विभाजन करू शकता. सजीव याच्यासाठी लिव्हिंग जे आहेत, लिव्हिंग थिंग्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. यामध्ये तुम्ही नाऊन घेऊ शकता. नाऊनला तुम्ही अपॉस्ट्रॉफी हे मी चिन्हासाठी वापरलेलं आहे. अपॉस्ट्रॉफी म्हणजे असं डोक्यावर कॉमा घ्यावा लागेल आणि त्याला यस जोडा किंवा जोडू नका. मग एक वचनी नाम असेल तर काय करायचं, अनेक वचनी नाम काय असेल तर काय करायचं, त्यासाठी हे नियम आपण वेगवेगळे अभ्यासणार आहोतच. म्हणजे नाऊनला तुम्ही अपॉस्ट्रॉफी जोडून सुद्धा काय करू शकता, फक्त तुम्ही पॉझेसिव्ह केस दाखवू शकता. किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर तुम्ही अपॉस्ट्रॉफी यस सुद्धा जोडू शकता. एक निर्जीव असतील तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल, ज्या वस्तू किंवा व्यक्तीवर संबंध दाखवायचा असेल तर त्याच्या आधी, म्हणजे इकडं असा संबंध आलेला आणि इकडं असा संबंध आलेला लक्षात ठेवायचा आहे की ह्या नाऊनला इकडून जोडल्या चाललं आणि ह्या नाऊनच्या आधी यायला लागला असा संबंध याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच वेळेला ही काय होईल, तुमची पॉझेसिव्ह केस होईल. झालं. मग यासाठी आपण एक उदाहरण घेतलं होतं बघा, हे बरोबर आहे का बघा. द डुअर्स कलर इज रेड असं एक वाक्य घेतलं होतं आपण. तर द डुअर्स कलर इज रेड असं म्हणता येणार नाहीये, कारण डुअर हे कशात चाललं, तुमचं निर्जीवामध्ये चाललं, नॉन लिव्हिंग मध्ये चाललेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर हे पण द डुअर ऑफ द कलर असं करता येणार नाही. मग इथं काय करावं लागेल तुम्हाला, द कलर ऑफ द डुअर इज रेड हे झालं करेक्ट सेंटेन्स त्याचं. हे इकडून लावण्याच्या ऐवजी इकडून लावा ना.
त्यामध्ये आले. मग आता याच्यातले आपण एक एक नियम घेत जाऊया. खास करून अपॉस्ट्रॉफी केव्हा लावायचं, अपॉस्ट्रॉफी यस केव्हा वापरायचंय, यांचे नियम एकदम शेवटी येणार आहे. यांचेच एकूण 10 ते 12 नियम फक्त याच्या अपॉस्ट्रॉफी यस लावण्याचेच आहेत. मग चला यामध्ये सजीवांसाठी पॉझेसिव्ह केस वापरण्याचे नियम, म्हणजे तुम्ही यस जेनेटिक केस वापरणार आहात. त्यामध्ये सर्वात पहिले पहा, एक वचनी नामास अपॉस्ट्रॉफी व यस जोडावे जर तुम्हाला केस वापरायची असेल तर. आणि सगळं सजीवांसाठी हे चाललं, प्रत्येक वेळेस मी त्याचा उल्लेख करणार नाही. चला मी इथं घेतलं बघा बरं बर्ड, आणि त्या बर्डला मी यस लावलं. बर्ड्स नेस्ट, पक्ष्याचे घरटे. मी इथं घेतलं बघ बरं दॅट गर्ल्स बुक, त्या मुलीचे पुस्तक. बघा मी गर्लला काय केलंय, अपॉस्ट्रॉफी लावलंय, इथं यस लावलेलं आहे. प्रत्येक वेळी अपॉस्ट्रॉफीचा उपयोग काही पॉझेशनसाठीच नाही होणार आहे. काही ठिकाणी तो शॉर्ट फॉर्म करण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. दुसरं पाहूया आपण त्याच्यामध्ये. आता एक वचनी नामाचं झालंय, अपॉस्ट्रॉफी तुम्ही यस लावू शकता. आता असा विचार करा की अशी काही अनेक वचनी नामे आहेत का की ज्यांच्यामध्ये यस किंवा ईएस प्रत्यय लावलेला नसतो. बघा बरं, यस किंवा ईएस प्रत्यय नसलेल्या अनेक वचनी नामास अपॉस्ट्रॉफी व यस जोडावे. म्हणजे आता त्यांचं पोझिशन दाखवायचं असेल तर काय करा तुम्ही, त्यांना अपॉस्ट्रॉफी व यस जोडू शकता. कोणते अनेक वचनी नामे ज्यांना कोणते प्रत्यय नसते, यस किंवा ईएस अनेक वचनासाठी वापरलेलं नसतं. जसं बघा, मॅनचं अनेक वचन आहे मेन, वुमनचं विमेन, चाइल्डचं चिल्ड्रन, यांना पुढे यस लागलेलं नाही. तर मग आता आम्ही तुम्हाला दिलं डॅट डॅश सलून घेऊ शकता किंवा डॅट डॅश क्लब. आता तुम्हाला आम्ही पर्याय दिला, सांग रे बाबा हे मॅन्स बरोबर आहे का, मेन्स बरोबर आहे का, मेन्स बरोबर आहे, 3 पैकी 1. आणखीन एक मेन्स देऊ, STI मेन्स, MAINS, ते नाही यायचं. चला मग इथं मॅन्स क्लब होणार नाही. चला आउट. मग आता मॅनचं प्लुरल काय, मेन. मग मेनला लावा ना सर, हे घेता येणार. आणि दोघांचं वाचन जरी सारखं असलं, प्रोनाउन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम नाही आहे सर, पण इथं रिटर्नमध्ये आपण रायटिंगमध्ये जेव्हा येऊ रिटर्न फॉर्ममध्ये त्यावेळेला पंक्च्युएशन फार महत्त्वाचं असतं. हे मेन्सचा अर्थ झालं ते डबल प्लुरल झाले, ते चालणार नाही आपल्याला. इथं पाहिजे अपॉस्ट्रॉफी यस, हे झालं मेन्स क्लब, मेन्स क्लब. मी इथे दिलं डॅट डॅश पार्लर. इथे दिलं बघ बरं, आता हे वुमन्स पार्लर का विमेन्स पार्लर, 2 पैकी 1. वुमन्स होणार नाही, एका स्त्रीचं कसं राहील, विमेन्स, हे झालं बघा स्त्रियांचे, विमेन्स पार्लर त्याच्यामध्ये घेता येईल. पुढे आणखीन घेतलंय चिल्ड्रन असेल तर मग काय घेणार. मग चला मी डॅट डॅश टॉईज, सांगा चिल्ड्रन टॉईज, असं होईल का, नाही. मग घेतलं सर त्याच्यामध्ये घेतलं बघा चिल्ड्रन्स टॉईज, काय म्हणते चाइल्डलाच अपॉस्ट्रॉफी यस लावा, चाइल्ड्स टॉईज होणार नाही. मी इथं काय घेतलंय चिल्ड्रन्स टॉईज, त्याच्यामध्ये आलेलं यस ईएस प्रत्यय नसलेल्या नामास अपॉस्ट्रॉफी व यस जोडता येते. त्यानंतर आपण असं पण पाहणार आहोत की बघ यस ईएस प्रत्यय असणाऱ्या अनेक वचनी नामास काय करायचंय. पुढे आणखीन पाहू की बाबा यस ईएस प्रत्यय असलेल्या एक वचनी नामाचं काय करायचंय. असं करत करत आपल्याला 1-2 नाही आहेत, हे भरपूर नियम आहेत. आता हे काही नियम आपण उद्याच्या तासाला पाहूया, तोपर्यंत थांबूया. थँक्यू.